15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी शहरातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। तिरंगा रॅलीची सुरुवात 2022 वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहीर केली। या यात्रेचे हे 5वे वर्ष असल्यासह अन्य महत्त्वपूर्ण माहिती इतर बहुजन विकास कामगार मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली। माननीय गिरीशजी महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नगर जिल्ह्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब, तसंच मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री जयकुमारजी रावल साहेब, संजय सावकारेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सगळे खासदार, सर्व आमदार, सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष असे सर्वजण या रॅलीमध्ये उपस्थित होणारे। ही तिरंगी रॅली, भव्य अशी रॅली या शहरामध्ये एक देशभक्तीची गीतं आणि देशभक्तीच्या सगळ्या घोषणा देत ही रॅली संभाजी पेठ ते क्रांती चौक जाणार आहे। या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो। आमचे प्रदेशाचे सरचिटणीस माननीय सुनील राणेजी, आमचे उपाध्यक्ष संजय कोडगेजी आणि आम्ही सर्व डॉक्टर कराड साहेब असतील, संजय आपलं किशोर शितोळेजी असतील, संजय खंबायतीजी असतील, महापौर समीर राजूरकरजी असतील, आमचे किरण पाटील असतील, बापू घडामोडीजी असतील, सर्व आदरणीय व्यासपीठ हे सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। त्या जबाबदारीच्या हिशोबाने ही रॅली पूर्ण शहरभर, याच्यामध्ये रावसाहेब पाटील दानवे असतील, केंद्रीय आमचे अशोक चव्हाण साहेब असतील, गोपचडे साहेब असतील, वडकुते साहेब असतील, खासदार स्मिताताई वाघ असतील, या सगळ्या या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि ही रॅली एक देशभक्तीचं प्रतीक आणि सर्वांना हा संदेश आहे की आज आपला भारत देश हा सर्व एकत्र आहे, एकट्टा आहेत आणि सर्व याच्यामध्ये ही काय भारतीय जनता पार्टीची रॅली नाहीये, ही तिरंगा रॅली आहे। यामध्ये सर्व पक्षातील सर्व खेळाडू, सर्व शाळेतले विद्यार्थी, म्हणजे मोठे विद्यार्थी, सिनियर आणि कॉलेजचे विद्यार्थी, ढोल पथकवाले आहेत, काही आपल्या दहीहंडीचे पथक आहेत, महिला मंडळ, भजनी मंडळ आहेत, अशा सगळ्यांचा या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। आणि त्यांना आम्ही विनंती केली आहे सगळ्यांना की या देशभक्तीच्या या रॅलीमध्ये आपण सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी व्हावं। माहितीमध्ये आपण या सगळ्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विशेष करून स्वच्छता, कोणतंही फेरी यात्रा, मोठे आंदोलन झाले की जे शहर राहून असतं, त्यावेळेस आपली कार्यकर्त्यांची वेगळी थोडी स्वच्छतेसाठी आपण ही माहिती ठेवलेली आहे आणि शिस्त या सगळ्या मोर्चात दिसेल तशी व्यवस्था केलेली आहे। पार्किंग साठी वेगवेगळी मैदान आपण आरक्षित केली, जसे कर्णपूर आहे, अमरावती मैदान आहे, खडकेश्वर आहे, तिथे सगळ्या येणाऱ्या कार्यकर्त्यांना राहणार नाही अशी पण व्यवस्था केलेली आहे। आणि विविध समित्या की विविध समित्यांमध्ये आता महाविद्यालयांमध्ये काम होत आहे ते म्हणाले आत्ताच आपल्या राज्याचे मंत्री माननीय अतुलजी यांनी सांगितल्याप्रमाणे संभाजीनगर या शहरामध्ये दिनांक 14ला तिरंगा रॅली निघत आहे। तिरंगा रॅलीची सुरुवात देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशाचा अमृतकाल आणि ज्यावेळी साजरा केला लाल किल्ल्यावरून, म्हणजे 2022 साली 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना पहिली रॅली त्यांनी त्यावेळी जाहीर केली आणि आता ही 5वं वर्ष आहे। म्हणजे आपण देशाचा स्वतंत्र दिवस 80वा साजरा करणार आहोत। 5 वर्षापासून सातत्यानं भारत देशामध्ये ही तिरंगा रॅली निघते आणि तिरंगा रॅली बरोबर एक विशेष जो उपक्रम आहे, हर घर तिरंगा, म्हणजे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लावावा
असं सुद्धा उपक्रम माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि त्या निमित्तानं आम्ही प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हर घर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचं नियोजन करतोय. हे करत असताना विशेष म्हणजे भारत सर्व 140 कोटी जनतेला हे आव्हान आहे. भारत देशाची एकात्मता, भारत देशाची अखंडता, भारत देशाची आत्मनिर्भरता आणि भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प जो माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला आहे, तर त्या संकल्पचा आदर्श घेऊन त्या संकल्पला समोर ठेवून सर्व नागरिकांनी या रॅलीमध्ये सामील व्हावं अशी विनंती आम्ही आपल्या शहरातील जनतेला करतोय. हे करत